आमदार रोहित पवार आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, 7/12 कोरा करणार होतं सरकार, पण आता काही तसं होताना पाहायला मिळेल असं तुम्हाला वाटतं का? आणि विरोधक म्हणून तुमची भूमिका नेमकी काय असणार आहे? खोटं खोटं बोलतंय सरकार असं आमचं सगळ्यांचं मत आहे। कारण का इलेक्शन होण्यापूर्वी तुम्ही बघितलं असेल, आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अनेक वेळा अनेक ठिकाणी भाषणामध्ये बोलले होते की आम्ही 7/12 कोरा 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 करू, आणि इलेक्शन झाल्यानंतर ते विसरले। त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर विम्याचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, पण गुपचूप त्यांनी GR बदलून जे 4 ट्रिगर्स असतात, जेणेकरून समजा लोकलाइज कलॅमिटी असेल, पेरणी कमी झाली असेल तर ह्याच्यात जी मदत शेतकऱ्याला मिळत होती आता ती मदत तिथे मिळणार नाही। 2 रुपयाला 1 रुपयाला विमा तुम्ही देत होता तो बंद केला, आता 2000 कोटी रुपये शेतकऱ्याला द्यावे लागतील। त्यामुळे हे जे सगळे शब्द आहेत जे तुम्ही इलेक्शनच्या आधी शेतकऱ्याला कष्टकऱ्याला दिले होते, आज तुम्ही त्याच्यावरनं मागे फिरताय, मग कुठंतरी खोटं बोलताय। या सरकारवर कोणाचाच आता विश्वास हा काही राहिलेला दिसत नाही। बच्चू कडू यांनी पण विधान केलंय, बबनराव लोणीकर यांना आम्ही मारू आणि जिथे देशील त्यांच्या थोबाडीमध्ये आम्ही मारू, कसं पाहता या विधानाकडे? आता बच्चू कडू हे शेतकरी कष्टकरी यांचे नेते आहेत, आणि काही दिवसांपूर्वी तुम्ही शेतकऱ्यांच्या वतीने त्यांनी आंदोलन केलं होतं, ज्याच्यात सरकारने सुद्धा त्यांना शब्द दिला होता की 15 दिवसात आम्ही एक कमिटी फॉर्म करू, पण अजूनपर्यंत कमिटी म्हणजे 15 दिवस उलटून गेले तरी कमिटी फॉर्म नाही केली, परत तिथं खोटं बोलले। आणि अशा भावनेतून शेतकऱ्यांचा मुद्दा मांडत असताना, त्यासाठी उपोषण केलं असताना काल ते भावनिक झाले असावे आणि कानाखाली मारू का असं काहीतरी त्या ठिकाणी ते बोलले असतील। काल तर बघा तुम्ही अधिवेशनामध्ये CM साहेबांनी लोणीकरांना पुढे बोलवलं असतं आणि म्हणले असते माफी मागा शेतकऱ्याची, तर संपला असता विषय। पण त्यांना माफी मागण्यापेक्षा कारवाई झाली नानाजी पटोले ज्यांनी शेतकऱ्यांचा आवाज उठवला। म्हणजे या सरकारमध्ये नेत्याचं चालतंय, आमदारांच्या पाठीमागे हे सरकार उभं आहे, पण शेतकरी कष्टकरी आणि सामान्य लोकांच्या मागे काही सरकार उभं नाही असं दिसतंय। नक्कीच एक महत्त्वाचा प्रश्न असा पण आहे की आता संजय राऊत यांनी एक ट्विट केलेलं आहे आणि सुनील शेळके यांच्यावर जे आरोप आहेत ते किती गंभीर स्वरूपाचे वाटत आहेत आणि सरकार कारवाई करेल, चौकशी करेल असं वाटतंय का? 1000 कोटी रुपयाची जमीन नाहीतर महसूल जो आपण खडी काढण्यानंतर जो बसतो रेव्हेन्यू डिपार्टमेंटला, तो त्या ठिकाणी बुडवला अशी चर्चा आहे। 1000 कोटी रुपये कशाला म्हणतात? म्हणजे इथं आपण जर बघितलं तर मोठ्या मोठ्या नेत्यांनी सुद्धा MIDCच्या जमिनी गिळून टाकलेल्या आहेत। एका तर छत्रपती संभाजीनगरमध्ये एका केंद्रीय म्हणजे MP आहेत आणि मंत्रीसुद्धा होते इथे, त्यांच्या जो ड्रायव्हर आहे त्याच्या नावाली 150 कोटी रुपयाची जमीन ही असंच काही लोकांनी दान करून दिली। आणि याच्यातच जर आमदार 1000 कोटी रुपयाचा महसूल बुडवत असेल, फार मोठी गोष्ट आहे। सरकार या बाबतीत काय करतं हे आपल्याला बघावं लागेल, पण जर असं काही आरोप हे राऊत साहेबांनी केले असतील तर ह्याच्यात खोलात जाऊन काय खरं आहे, कसं ते घडलंय, हे कुठे शहानिशा सरकारकडनं झाली पाहिजे, रेव्हेन्यू डिपार्टमेंटकडनं झाली पाहिजे। अजितदादांचं जे स्टेटमेंट आहे की सध्या कोण कोणत्या शाळेत शिकताय, मुलं नेत्यांची मुलं इंग्रजी माध्यमातून शिकतात, पण मराठीबद्दल त्यांना इतका अवकाश अशा आशयाचं हे सगळं वक्तव्य आहे, कसं पाहता याकडे? तुम्ही सुद्धा इंग्रजी माध्यमातून शिकले, दादांना उत्तर कसं देणार? नाही बघा, कोण कुठल्या शाळेत शिकतं तो त्यांचा विषय आहे। आपण जेव्हा धोरण बनवत असतो तेव्हा मेजॉरिटी लोकांचं धोरण तिथं बनवत असतो। आता याच्यामध्ये तिथं धोरण बनवत असताना गव्हर्नमेंटची जी शाळा आहे त्याच्यामध्ये तुम्ही हिंदी सक्ती कशाला करताय? इंग्लिश काही प्रमाणात शिकवलं जातं कारण ती व्यावहारिक लँग्वेज आहे, जी भाषा आहे, आणि मराठी तर असावी कारण ती मातृभाषा आहे। तर मराठी असेल आणि व्यावहारिक म्हणून इंग्लिश असेल तर हिंदी घुसवायचं कारण काय? 1ली ते 5वीपर्यंत हिंदी नसावी असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। 5वीनंतर तुम्ही शिकवा, हिंदी लँग्वेजच्या विरोधात आम्ही नाही, पण ती सक्ती तुम्ही जी करत आहात आणि लोकांचा विरोध ज्या त्या विषयासाठी आहे, ह्या गोष्टी कुठेतरी समजून घेतल्या पाहिजे। त्यामुळे मला असं वाटतं की असेच व्यक्तिगत स्टेटमेंट कुणी त्या ठिकाणी केले नाही पाहिजे। धोरण हे लोकांसाठी असतं, मेजॉरिटी लोकांसाठी असतं असं मला तरी वाटतं। गोपीचंद पडळकर म्हणतात की निजामपूर महानगरपालिका रायगडमध्ये त्याचं नावच आता चेंज केलं पाहिजे, बदललं पाहिजे, कसं पाहता याकडे? मी म्हणतो की अशी काय नावं काढा की ज्याची नावं बदलायची आहेत। राज्यात जी कुठली गावं असतील, वाड्या असतील, तांडे असतील, काय तुम्हाला बदलायचं आहे, सरकार तुमचं आहे, त्याच्यावर सरकारमध्ये तुम्ही चर्चा करा आणि निर्णय घ्या, मग त्याच्यावर आपण चर्चा करू। रोज एक विषय घेऊन तुम्ही येणार असाल आणि शेतकरी कष्टकरी युवा विद्यार्थी आणि महिलांचे विषय जर तुम्ही चर्चेतून बाहेर काढणार असाल तर मग हे कुठेतरी योग्य नाही। अधिवेशनामध्ये गरिबाच्या पोटाबद्दल, हाताला कामाबद्दल चर्चा होणं फार महत्त्वाचं आहे। नक्कीच एक शेवटचा प्रश्न आहे, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत आणि एकत्र येण्यावरून ठिकठिकाणी बॅनर्स पोस्टर्स लागत आहेत, उद्धव ठाकरे यांना देखील टोला लगावला जातोय,
अजित पवार म्हणतात की निवडणुका समोर आल्या त्यामुळे याचं भांडवल केलं जात आहे का, असा पण प्रश्न ते उपस्थित करतायत. देवेंद्र फडणवीस म्हणतायत की दोन्ही ठाकरे बंधू मराठीसाठी एकत्र आले तर चांगलंच आहे, त्यांनी इतर गोष्टींसाठी पण एकत्र यायला हवं. कसं पाहता याकडे? नाही म्हणजे इतर गोष्टीसाठी जर एकत्रित यायचं असेल तर चांगलीच गोष्ट, म्हणजे सरकारच्या विरोधात तर आपल्याला जावं लागेल. मग जर राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब एकत्रित येऊन या सरकारच्या विरोधात लढणार असतील तर त्याचे स्वागत हे सगळ्यांनीच तिथं केलं पाहिजे आणि एकत्रित या सरकारच्या विरोधात आपण सर्वजण लढू. राहिला प्रश्न मराठीचा, हा काय हवेतून आलेला विषय नव्हता. तुम्ही GR काढला, सरकारने GR काढला, तुम्ही हिंदी सक्ती 1ली ते 5वी केली आणि त्याच्या विरोधात लोकांनी आवाज उठवला आणि त्या आवाजाला प्रतिसाद हा दोन्ही ठाकरे परिवाराने तिथे दिला. आम्ही सुद्धा त्याला पाठिंबा दिला, त्याच्याबरोबर लोकांनी पाठिंबा दिला. मग हा विषय आम्ही नाही काढला, हा विषय तुम्ही आणला आणि बॅकफायर झाला आणि तुम्हाला घाबरावं लागलं, भ्यावं लागलं आणि मग तुम्हाला GR मागे घ्यावं लागलं. तुमचा आता इगो हर्ट झाला आहे आणि इगो हर्ट झाल्यापासून हे तिघं नेते त्या ठिकाणी बोलतात. पण आश्चर्य असं एकनाथ शिंदे साहेब का बोलत नाहीत हे मात्र त्या ठिकाणी आम्हाला कळत नाही. कारण का खरं बघितलं तर मराठी अस्मिता टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे साहेब ज्या पक्षातून येतात, बाळासाहेब ठाकरे साहेब ज्यांनी एक लढा मराठी अस्मितेसाठी लढला होता, तेच आज मराठीच्या बाबतीत भूमिका न घेताना दिसतात. मुख्यमंत्री सगळेच बोलतात पण एकनाथ शिंदे साहेब काहीच बोलत नाही. झालं तरी काय का BJPने सांगितलं की अजिबात बोलू नका, काय सांगता येत नाही या इलेक्शनचा घोळ काय. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर इलेक्शनचा घोळ काय असा प्रश्न विचारतायत रोहित पवार आणि त्यासोबतच सत्ताधाऱ्यांवर त्यांनी टीका केली. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.